नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी संस्कृत मधील प्रथम मंडलम म्हणजेच काय पहिला भाग जो की आहे सुगम संस्कृतम. याच्यामधले क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात, त्याच्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे 10वीला पण तुम्ही पेपर दिलेला आहे, त्याच्यामध्ये कसं होतं की एक सिम्बॉल दाखवला जायचा किंवा काहीतरी चित्र असायचं आणि ते तुम्हाला काय चित्र आहे ते खाली लिहायचं असेल संस्कृतमध्ये. तर सिमिलरली त्याच पॅटर्नचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे पण बघायला मिळणार आहेत. तर आता याच्यामध्ये बघा व्यावहारिक सूचना म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काही सूचना पाहायला मिळतात. बेसिकली तुम्ही जे काही रस्त्यावरती बोर्ड्स बघता तर ते जे सायन्स आहेत, ते जे बोर्ड्स आहेत त्यांचं मिनिंग तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळते की दोन मुलं जी आहेत तर ती शाळेत चाललेली आहेत आणि खाली लिहिलंय पाठशाला अग्रे. म्हणजेच काय की पुढे शाळा आहे किंवा पुढे पाठशाळा आहे असं त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला काही मराठीमधलं लिहायचं नाहीये, तुम्हाला फक्त संस्कृत मधलंच लिहायचं आहे. बट तरी पण तुम्हाला एक आयडिया मिळावी की हे काय आहे यासाठी मी तुम्हाला मराठीमध्ये आणि इफ यू वॉन्ट स्कूल इज अहेड हे तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगू शकते. ठीक आहे. तर पहिला आहे पाठशाला अग्रे, याचं मराठीमध्ये होऊ शकतं की पुढे शाळा आहे, स्कूल अहेड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला एक असं स्पीड ब्रेकर टाइप काहीतरी पाहायला मिळते, तर तेच सांगण्याचा प्रयत्न करते की गतिरोधक. गतिरोधक म्हणजे काय, गती थांबवणारा म्हणजे स्पीड ब्रेकर. सो त्यांचं काय म्हणणं आहे की पुढे गतिरोधक आहे किंवा स्पीड ब्रेकर अहेड. नेक्स्ट आहे एकच एरो आहे, याचा अर्थ काय आहे की हा युनिडिरेक्शनल रोड आहे किंवा वन वे स्ट्रीट आहे. सो एक दिशया गंतव्य म्हणजेच काय, एक मार्गी रस्ता किंवा एका दिशेने जायला पाहिजे अशा पद्धतीने. नेक्स्ट आहे एरो दिलाय आणि त्याला क्रॉस मार्क केलंय, याचा अर्थ काय की पुढे प्रवेश नाहीये किंवा प्रवेश बंद आहे. प्रवेश निषिद्ध म्हणजे प्रवेश बंद आहे किंवा प्रवेश करण्यास मनाई आहे. बेसिकली इंग्लिशमध्ये नो एंट्री. त्यानंतर पुढे आहे संकुचित मार्ग अग्रे. संकुचित म्हणजे काय की अरुंद रस्ता आहे, नॅरो रोड आहे पुढे. ठीक आहे. म्हणजे बघा इथे रोड मोठा होता आणि पुढे नॅरो होत चाललाय. सो संकुचित मार्ग अग्रे. त्याच्यानंतर आहे की लेफ्टला गेलाय तो एरो आणि त्याला क्रॉस केलेला आहे. सो याचा अर्थ सॉरी लेफ्ट नाही राईटकडे गेलाय तो एरो आणि त्याला क्रॉस केलेला आहे. ठीक आहे. सॉरी राईटला गेलेला आहे. याचा अर्थ काय, दक्षिण वलन निषेध. निषेध म्हणजे काय, बँड आहे किंवा अलाउड नाहीये. ठीक आहे. सो याचा अर्थ उजवीकडे वळण्यास मनाई आहे किंवा नो राईट टर्न. नेक्स्ट आहे दक्षिण वलनम अग्रे. आता या ठिकाणी क्रॉस नाही केलं, याचा अर्थ दक्षिणेकडे वळायला किंवा राईटकडे वळायला परमिशन आहे. सो उजवीकडे वळा असं त्यांना सांगायचं आहे किंवा राईट टर्न अहेड. नेक्स्ट आहे विरमत. विरमत म्हणजे काय, थांबा, स्टॉप. नेक्स्ट आहे तीव्र अवरोह. अवरोह म्हणजे काय, उतार, खाली जाणं. ठीक आहे. तीव्र म्हणजे तीव्र उतार आहे, स्टीप डिसेंट आहे. तीव्र आरोह. आता हे इमेज जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा नीट बघायचं आहे की एरो खाली आहे की एरो वर चाललाय. एरो वरती असेल तर आरोह, एरो खाली असेल तर अवरोह. ठीक आहे. सो तीव्र आरोह म्हणजे काय, तीव्र चढ किंवा स्टीप असेट. नेक्स्ट आहे पादचारी पारगमनम. म्हणजेच काय, पादचारी क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चक्रासंद मार्ग. चक्रासंद म्हणजे काय, व्हीलचेअरचा मार्ग, व्हीलचेअर एक्सेस असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे उलटा यू आणि त्याला क्रॉस. याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी युटर्न नाही घेऊ शकत, युटर्न घेण्यास मनाई आहे. त्याला आपण निवर्तन निषेध असं म्हणू शकतो संस्कृतमध्ये. नेक्स्ट आहे अवधानम दत्त. म्हणजेच काय की सावध राहा, लक्ष द्या, सावध व्हा, बी अलर्ट वगैरे. नेक्स्ट आहे यान स्थापन निषेध. अशा पद्धतीने पी आणि क्रॉस कधी असतं, ज्या ठिकाणी नो पार्किंग असेल तिथे. सो या सिम्बॉलचा अर्थ हेच आहे की यान म्हणजे गाडी, स्थापन म्हणजे थांबवणं किंवा पार्क करणं, निषेध म्हणजे अलाउड नाहीये. त्याच्यानंतर पुढे असं आहे ऊर्जाम संरक्षत म्हणजे काय, एनर्जी कन्झर्वेशन, ऊर्जेची बचत करा. पादरक्षे निष्कासयत. पादरक्ष म्हणजेच काय, फुटवेअर, जे पायांची काळजी घेतात, पायांची रक्षा करतात ते फुटवेअर. निष्कासयत म्हणजे काढा. सो आपण म्हणतो ना प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर हिअर, तर त्या पद्धतीने ते आहे. खाद्य पेय निषेध. तुम्ही कधीतरी थिएटरमध्ये वगैरे असं बघितलं असेल किंवा काही पर्टिक्युलर ठिकाणी पाहिलं असेल की त्या ठिकाणी खाण्याच्या ह्याच्यावरती असं क्रॉस असतो. याचा अर्थ नो फूड नो ड्रिंक्स आर अलाउड. ठीक आहे. सो पुढे असा आहे चलभाषा निषेध. चलभाषा म्हणजे काय, मोबाईल. सो नो सेलफोन अलाउड किंवा मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे वगैरे. धूम्रपान निषेध. धूम्रपान म्हणजेच काय, स्मोकिंग. सो जिथे जिथे नो स्मोकिंग असेल त्या ठिकाणी असं लिहिलं जातं की धूम्रपान करण्यास मनाई आहे. ध्वनी क्षेपक निषेध म्हणजेच काय की हॉर्न अलाउड नाहीये, लाऊड नॉईज अलाउड नाहीये. ठीक आहे. मोठ्या आवाजाने बोलण्यास मनाई आहे किंवा मोठा आवाज करण्यास मनाई आहे. निष्ठीवन निषेध. निष्ठीवन म्हणजे काय, थुंकणे. सो थुंकण्यास मनाई आहे, नो स्पिटिंग. अवकरणम अवकर पात्रे क्षिपत म्हणजे आपण म्हणतो की कचरा कचरा कुंडीत टाका. कचरा इज अवकरणम,
अवकर पात्रे म्हणजे कचरा कुंडी, क्षिपत म्हणजे टाका. ठीक आहे. सो पुट गार्बेज इन द बीन, पुट ट्रॅश इन द बीन. तर अशा पद्धतीने. आवल्याम तिष्ठत. आवल्याम म्हणजे काय? रांग. सो रांगेमध्ये उभं राहा. तिष्ठत म्हणजे काय? उभे राहा. नेक्स्ट इज संकटम अत्याहितम म्हणजेच डेंजर आहे पुढे काहीतरी डेंजरस वगैरे. स्पर्श निषिद्ध म्हणजे हात नाही लावायचे किंवा डू नॉट टच. त्याच्यानंतर आहे की धक्का देतोय आपण दॅट इज ढकला किंवा पुश त्याला आपण नुदत असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर आहे आकर्षत म्हणजे पूल करणं आपल्याकडे ओढलं जाणं. नेक्स्ट आहे आपत्कालीन मार्ग म्हणजे एमर्जन्सी एक्झिट. ठीक आहे. जलम संरक्षत म्हणजे काय? वॉटर कन्झर्वेशन पाणी वाचवा. तर अशा पद्धतीने जे रोजच्या जीवनामधली वाक्य आहेत रोजच्या व्यवहारामधली जी वाक्य आहेत किंवा ज्या काही सूचना आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला प्रत्येक सूचनेचा अर्थ कळला असेल आणि एक्झाम मध्ये आलं तर तुम्हाला अशाच पद्धतीने लिहायचं आहे. सो त्यामुळे नीट बघा की याच्यामध्ये काही पण शब्दांमध्ये मिस्टेक नाही पाहिजे किंवा लिखाणामध्ये ज्याला आपण लेखन शुद्धता म्हणतो तर ते असलं पाहिजे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अशाच पद्धतीने तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील हे पण नक्की सांगा. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.